नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोजगार माझा या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने 780 पदांसाठीची जी ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय। आपण जर पाहिलं तर ह्या ज्या संपूर्ण पोस्ट आहेत त्या पुणे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। तर चला तर मग डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पाहूया। तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही ऑफिशियल PDF पाहू शकता। ही जाहिरात एक्सप्लेन करायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची की ह्या संपूर्ण जागा ह्या प्युअरली टेम्पररी बेसिसवरती आहेत, परंतु जर तुम्ही चांगलं काम करताय, चांगलं तुमचं शिकवणं चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला रयत शिक्षण संस्थेच्या वतीने परमनंट केलं जाऊ शकतं। तर आता आपण पाहूया यामध्ये काही पोस्ट ज्या आहेत त्या ग्रँटेबल पोस्ट आहेत, काही नॉन ग्रँटेबल पोस्ट आहेत। तर मित्रांनो, बेसिकली असिस्टंट प्रोफेसरच्या जागा असणार आहेत। तर तुम्ही जागा स्क्रीनवरती पाहू शकता। यामध्ये सब्जेक्ट असणार आहे मराठी आहे, हिंदी, इंग्लिश, पॉलिटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, हिस्ट्री असे विविध सब्जेक्ट या ठिकाणी आहे मित्रांनो। ऑलमोस्ट सायन्सचे तर ज्यांचं BSc झालं आहे, BSc मध्ये ज्यांचं शिक्षण झालं आहे त्यांचे जे सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, जॉग्राफी, झुलॉजी, खूप जास्त बॉटनी वगैरे संपूर्ण सब्जेक्ट या ठिकाणी आहेत। तर तुम्ही त्या सब्जेक्टच्या अनुसरून जागा स्क्रीनवरती या ठिकाणी पाहू शकता उजव्या कॉर्नरमध्ये। ओके, तर खाली येऊया। यामध्ये परत डायरेक्टर ऑफ फिजिक्स एज्युकेशन असं एक पोस्ट आहे, त्यामध्ये पण काही पोस्ट आहेत, एकच जागा आहे त्यामध्ये बेसिकली। त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर एक आहे नॉन ग्रँटेबलमध्ये, एज्युकेशन लॉ यामध्ये पण जागा आहेत। तर नॉन ग्रँटेबल जर आपण पाहिलं तर सेम या ठिकाणी कोड असणार आहे, सब्जेक्ट पाहू शकता। नॉन ग्रँटेबलसाठी जागा थोडेसे जास्त आहेत। ओके, तर SC ST वाल्यांना पण रिझर्व कॅटेगरी या ठिकाणी आहेत, कास्टनुसार पण जागा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। सब्जेक्ट ऑलमोस्ट सगळे आहेत, तुम्हाला कोणता पण सब्जेक्ट असू द्या तुम्ही शिकू शकता। खूप जास्त सब्जेक्ट आहेत, 24 सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे, 24 ते 25। ओके, तर 780 टोटल जागा आहेत ग्रँटेड आणि नॉन ग्रँटेड पकडून। तर खाली या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता। असिस्टंट प्रोफेसरच्या जागा आहेत, ज्या मास कम्युनिकेशनमध्ये आहेत त्यांना क्वालिफिकेशन MA MSc असणं आवश्यक आहे। त्यानंतर खाली येऊया, मेडिकल प्लांट ग्रोवर यामध्ये पण तुमची MSc ॲग्री असणं आवश्यक आहे। फूड प्रोसेसिंगमध्ये MTech फूड टेक्नॉलॉजीमध्ये पाहिजे, त्याचबरोबर MSc जर झाला असेल फूड सायन्समध्ये अप्लाय करू शकता। अकाउंटिंग आणि टॅक्सेशन यामध्ये तुमचं बेसिकली MCOM झालेलं असणं आवश्यक आहे, फायनान्शियल रिलेटेड। ओके, तर या ठिकाणी एक आहे की पोस्ट अवेलेबल इन ब्रँच, कोणत्या ब्रँचमध्ये या पोस्ट अवेलेबल आहे नॉन ग्रँटेबल, BVOC ह्या नावाच्या पोस्ट आहेत। त्या शाळेची नावं पण या ठिकाणी मेन्शन आहेत मित्रांनो। तर खाली येऊया, खाली आल्यानंतर बाकीचं आहे रिटेल मार्केटिंग वगैरे, ब्युटी, वेलनेस, फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये पण जागा आहेत। बेसिकली हडपसर पुणे या ठिकाणी जागा असतील या दोन। ओके, तर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर भरू शकता। मास्टर्स डिग्री मित्रांनो बेसिकली या ठिकाणी लागते, तर मास्टर्स डिग्री तुमच्याकडे असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणाकडे असेल तर नक्कीच त्याला ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही सांगू शकता। तर खाली येऊया, ह्या ज्या जागा आहेत त्या टेंटेटिव्ह आहेत, कमी जास्त होऊ शकतात। आणि यामध्ये मित्रांनो बेसिकली तुमचं कोणताही एक एक्झाम होणार नाही, डायरेक्टली तुमचा इंटरव्ह्यू होईल। इंटरव्ह्यूच्या बेसवरती तुम्हाला या ठिकाणी फायनल सिलेक्शन दिलं जाईल। तर यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा तुम्हाला ती लिंक मिळू शकते। तर 200 रुपये तुम्हाला फी असणार आहे या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरताय। तर तुमचा जो इंटरव्ह्यू होणार आहे ही एक वेबसाईट आहे ती, ओके, teachingrayat.recruitment.com ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ओके, तर ही संपूर्ण प्रोसेस आहे, तुम्ही एकदा वाचू शकता मित्रांनो। स्टेप वाईज दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, तर तुम्ही ती माहिती एकदा पाहू शकता। लॉग इन वगैरे करायचं आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन टाकायची आहे, ॲड्रेस टाकायचा आहे, क्वालिफिकेशन टाकायचं आहे, एक्सपिरियन्स टाकायचा आहे आणि तुमचा रिझ्युमे वगैरे अपलोड करून, फोटो अपलोड करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे। तर खाली आल्यानंतर जर पाहिलं तर रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे 17 मे 2023 पासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असेल 22 मे 2023 पर्यंत। इंटरव्ह्यू तुमचे होतील 25 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून। इंटरव्ह्यूच्या ज्या प्लेसेस आहेत त्या पण या ठिकाणी मेन्शन आहे। एक जी आहे ती असणार आहे बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, ओके, औंधगाव पुणे। त्यानंतर असेल महात्मा फुले जे कॉलेज आहे, महात्मा फुलेची शाळा आहे पिंपरी पुणे या ठिकाणी, त्या ठिकाणी एक होईल। त्यानंतर असणार आहे SM जोशी कॉलेज हडपसर। ह्या 3 प्लेसेसवर तुमचा इंटरव्ह्यू होईल। तुम्ही या ठिकाणी पोस्ट पाहू शकता, पोस्टच्या अकॉर्डिंग हे इंटरव्ह्यू होईल। बेसिकली तुम्हाला मेलवरती कळूनच जाईल जर तुम्ही फॉर्म भरला तर। तर ह्या जाहिरातमध्ये तुम्हाला काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।